हॅलो सुपर लर्नर, आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इकॉनॉमिक्स स्टँडर्ड 12 12वीचं अर्थशास्त्र. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. जसे की तुम्हाला माहीतच आहे, माझं नाव शुभम राऊत आहे आणि मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये इकॉनॉमिक्स विषय शिकवणार आहे. त्यामध्ये पहिला चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, ते आता आपण या तासिकेमध्ये डिस्कस करणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सो स्टार्ट इट. फर्स्ट वन आपल्याला दिलेला आहे की आपल्या पुस्तका म्हणजे आपल्या जे टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुकमध्ये कंटेंट किती आहे, म्हणजे चॅप्टर्स किती आहेत. तर आपल्याला 10 चॅप्टर्स दिलेले आहे. त्या 10 चॅप्टर 1 बाय 1 डे बाय डे आपण काय करणार आहोत, 3 ते 4 महिन्यामध्ये कव्हर अप करणार आहोत. तर आपल्याला बघायचं आहे सुरुवातीला कंटेंट काय आहे आणि त्या एक एक चॅप्टरवर कोणते कोणते प्रश्न विचारण्यात येणार आहे बोर्ड एक्झाममध्ये, त्याची मार्किंग स्कीम काय आहे ते बघून घेऊया आता सुरुवातीला. तर फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमी अँड मॅक्रो इकॉनॉमी. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमी अँड मॅक्रो इकॉनॉमी. सेकंड वन युटिलिटी अनालिसिस, उपयोगितेचं विश्लेषण. अनालिसिस मीन्स डीप स्टडी. काय होते? डीप स्टडी होते. अनालिसिस मीन्स डीप स्टडी. आणि आपल्याला ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये युटिलिटीचं डीप स्टडी करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. नंतर येतो डिमांड अनालिसिस, डिमांडचं डीप स्टडी करायचं आहे. देन येतो इलास्टिसिटी ऑफ डिमांड. फोर्थ चॅप्टर आहे आपल्याला इलास्टिसिटी ऑफ डिमांड, ज्यामध्ये मागणीची, डिमांड्स म्हणजे मागणी, आणि त्या मागणीची लवचिकता काय आहे ते आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये म्हणजे 3B मध्ये डिस्कस करायचं आहे. इलास्टिसिटी ऑफ डिमांड, की कोणत्या वस्तूची डिमांड किती असणार आहे ही कशावरून ठरते ते आपण चौथ्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. नंतर येतो थर्ड बी मध्ये बघणार आहोत. नंतर चौथं प्रकरण आहे सप्लाय अनालिसिस. सप्लाय अनालिसिस म्हणजे पुरवठ्याचं विश्लेषण, आणि सप्लायचा अनालिसिस करणे म्हणजे सप्लाय काय असतो, सप्लायचा डीप स्टडी काय आहे, सप्लायचा जो लॉ आहे मार्शलनी मांडलेला ते सुद्धा आपण या चौथ्या प्रकरणामध्ये बघणार आहोत, सप्लाय अनालिसिस. फिफ्थ चॅप्टर आहे आपल्याला फॉर्म्स ऑफ मार्केट, ज्यामध्ये आपण डे बाय डे किंवा डेली लाईफ जगताना आपण अनेक मार्केट बघत असतो. जसं की सनाफा मार्केट असेल, त्याचबरोबर आडत बाजार असेल, त्याचबरोबर आठवडी बाजार असेल, असे अनेक मार्केट बघतो. आणि अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काही मार्केट्सचे प्रकार आहेत. आपण फॉर्म्स म्हणजे टाइप्स ऑफ मार्केट सुद्धा फिफ्थ प्रकरणामध्ये बघणार आहोत. देन 6 चॅप्टर आहेत इंडेक्स नंबर, ज्यामध्ये आपण ॲव्हरेज कसा काढायचा, अजून ॲव्हरेज कसा काढायचा, मीन कसा काढायचा, हे सगळं आपण इंडेक्स नंबर या चॅप्टरमध्ये बघणार आहोत, निर्देशांकमध्ये. 7 चॅप्टर आहे नॅशनल इन्कम. तर होल जे कंट्री असतात, आणि त्या कंट्रीची होल इकॉनॉमी असतात, त्या इकॉनॉमीमध्ये नॅशनल इन्कम काय, जीडीपी काय. आपण दैनंदिन जीवन जगताना बातम्यामध्ये जीडीपी ह्या वर्ड नेहमी ऐकतो. तर ते जीडीपी म्हणजे नेमकं काय आहेत, एनडीपी म्हणजे काय आहेत, नॅशनल इन्कम म्हणजे काय, तर हे आपण 7th प्रकरण जे की नॅशनल इन्कम मध्ये बघणार आहोत. 8 चॅप्टर आहे आपल्याला पब्लिक फायनान्स इन इंडिया, ज्यामध्ये आपल्याला भारतातील जे काही सार्वजनिक वित्त व्यवहार आहे, सरकारचे जे वित्त व्यवहार आहेत, सरकारचे जे फायनान्स आहेत, ते सुद्धा आपल्याला 8व्या प्रकरणामध्ये बघायचं आहे की सरकार कशा प्रकारे अर्थव्यवस्था चालवते, फायनान्स चालवते. म्हणून पब्लिक फायनान्स इन इंडिया आणि भारतातली कशी आहे ते सुद्धा आपण प्रकरण 8 मध्ये बघणार आहोत. प्रकरण 9 जे आहे ते आहेत मनी मार्केट. मनी मार्केट म्हणजे नाणे बाजार. आणि सेकंड येतो कॅपिटल मार्केट मीन्स भांडवल बाजार. यामध्ये 9th चॅप्टरचं नाव आहे मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया. आणि भारतातलं मनी मार्केट कसं आहे, कॅपिटल मार्केट कसं आहे, सेबी काय आहेत, शेअर्स काय असतात, बॉन्ड्स काय असतात, डेरिव्हेटिव्ह काय असतात, हे सगळं आपण ह्या 9व्या प्रकरणामध्ये बघणार आहोत. मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. नंतर येतो फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया, आणि भारताचे विदेशी व्यवहार कसे आहेत, भारताचा जो विदेशी व्यापार कसा आहे, हे सगळं आपण फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये बघणार आहोत. सो स्टुडंट लेट अस स्टार्ट की पहिल्या चॅप्टरला किती मार्क आहे. ओके, तर पहिला चॅप्टर जो आहे आपला तो आहे एकूण 10 मार्काला. किती आहे? 10 मार्कासाठी आहे. पहिला चॅप्टर जो आहे तो आहे 10 मार्काला. सेकंड चॅप्टर सुद्धा 10 मार्काला आहे. किती मार्काला? 10 मार्काला. सेकंड चॅप्टर सुद्धा 10 मार्काला. थर्ड चॅप्टर 12th मार्कला. फोर्थ चॅप्टर 12th मार्कला. देन फोर्थ जो असतो आपला सप्लाय अनालिसिस तो सुद्धा आहेत आपल्याला 10th मार्कला. नंतर येतो मार्केट, फॉर्म्स ऑफ मार्केट. तर फॉर्म्स ऑफ मार्केट जे आहेत ते पण आहे आपल्याला 10 मार्काला. नंतर येतो इंडेक्स नंबर, निर्देशांक, ज्या की 11 मार्काला आहेत. नॅशनल इन्कम 12th मार्कला आहेत. पब्लिक फायनान्स इन इंडिया 12th मार्कला आहेत. पब्लिक फायनान्स इन इंडिया 12th मार्कला आहेत. आणि मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट जो आहे तो आहे 11th मार्कला. आणि ॲट लास्ट जो 10th चॅप्टर आहे द फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया तो आहे 6 मार्कला.
हे झाली आपल्याला बोर्डात मार्किंग स्कीम. याच अंकाच्या आधारावर आपल्याला बोर्डामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये त्या चॅप्टरमधून क्वेश्चन मिळणार असेल. ओके. आणि यावर्षी जो आलेला होता तो डिमांड अनालिसिस मधून आला होता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड मधून आला होता, आणि एक आला होता तो आलता पब्लिक फायनान्स इन इंडिया. अशा प्रकारे 3, त्याचबरोबर नॅशनल इन्कम मध्ये सुद्धा आलेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे काय तर आपल्याला हे 3 जे प्रकरण आहे 4 जे प्रकरण आहे 12 मार्काचे ते चांगले करून ठेवायचे, कारण ते 8 मार्काला येण्याचे जे चान्सेस आहे ते जास्त आहे. मॅक्झिमम मार्क्स स्कोर करायचं असेल तर ते आपल्याला चॅप्टर करावेच लागतो. 3rd, 4th आणि 8, 7, 8 आणि 3rd A, 3rd B हे चॅप्टर्स काय IMP चॅप्टर्स आहे. हे मार्किंग स्कीमचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. देन आपण पुढे जाणार आहोत. हे झाली आपली बोर्डाची मार्किंग स्कीम. आता फर्स्ट प्रकरणाचं नाव आहे आपल्याला इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमी अँड मॅक्रो इकॉनॉमी. तर आता सुरुवातीला आपण धड्याचा अर्थ काय, धड्याचा चॅप्टरचा जो अर्थ काय ते बघून घेणार आहोत आपण. तर त्यामध्ये म्हटलं आहे आपल्याला चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमी अँड मॅक्रो इकॉनॉमी. तर मग मायक्रो म्हणजे काय आणि मॅक्रो म्हणजे काय. तर जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10वी पास केलेला आहात सगळेजण, आणि त्यामध्ये हा मायक्रो जो शब्द आहे तो आलेला असेल तुम्हाला एकतर जे मायक्रोस्कोप आहे त्यामध्ये, किंवा साधारण भाषेत सांगायचं झालं तर जे कोणीही कॉपी करतात, चिटिंग करतात एक्झाममध्ये, तर ते मायक्रो झेरॉक्स काढतात. मोठ्या A4 साईजच्या पेजची काय करतात, एक छोटी मायक्रो झेरॉक्स काढतात, म्हणजे त्याला कॉम्प्रेस करतात, त्याला लहान करतात, कंप्रेस करतात. तर ते तिथे शब्द आलेला असेल तुम्हाला मायक्रो. म्हणून आपल्याला हे 2 शब्द, ओके, तर आपल्याला जो 2 शब्द आहेत तो म्हणजे मायक्रो हा आपल्याला तिथे परिचयाचा झाला. एक तर विज्ञानमध्ये मायक्रोस्कोप आणि देन आपल्या कॉपीमध्ये जेव्हा आपण कॉपी करतो किंवा चिटिंग करतात मुलं विद्यार्थी, त्यामध्ये A4 साईजचा पेपर मायक्रो करतात. म्हणून आपल्याला हा शब्द थोडाफार परिचयाचा असेल. मायक्रो म्हणजे काय तर लहान करणे किंवा लहान घटक. देन मॅक्रो म्हणजे त्याचा उलटा, मायक्रो म्हणजे लहान तर मॅक्रो म्हणजे मोठा. चला तर मग आपल्याला अर्थ कळाला आहे चॅप्टरचा. मायक्रो म्हणजे लहान, ओके, मायक्रो म्हणजे लहान तर मॅक्रो म्हणजे मोठा. ओके, मायक्रो म्हणजे लहान तर मॅक्रो म्हणजे मोठा. मायक्रो म्हणजे लहान तर मॅक्रो म्हणजे मोठा होतो. ओके, मी तिथे लिहून पण देतो तुम्हाला की मायक्रो म्हणजे काय आणि मॅक्रो म्हणजे काय, तुमच्या स्टडीसाठी सोपं होईल. ओके, तर मायक्रो म्हणजे स्मॉल, अँड मॅक्रो म्हणजे बिग किंवा लार्ज. ओके, देन आपण बघणार आहोत फर्स्ट वन इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये दिलेलं आहे आपल्याला इंट्रोडक्शन. मायक्रो इकॉनॉमी अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आर द 2 मेन ब्रांचेस ऑफ द मॉडर्न इकॉनॉमी. तर मॉडर्न इकॉनॉमी जे आहे, आधुनिक अर्थशास्त्र जे आहे, त्या आधुनिक अर्थशास्त्राच्या मॉडर्न इकॉनॉमिकच्या 2 ब्रांचेस आहेत, 2 शाखा आहेत, 2 उपशाखा आहेत. त्याचं नाव आहे, पहिली शाखा जो आहे ते आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स अँड सेकंड जे ब्रांच आहे, सेकंड जे शाखा आहे तिचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो अँड मॅक्रो अशा प्रकारे मॉडर्न इकॉनॉमी जे आहे, आधुनिक अर्थशास्त्र, त्याच्या 2 काय शाखा आहेत. मॉडर्न इकॉनॉमिक्सच्या 2 शाखा आहे, एक आहे ते आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स अँड सेकंड इज मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो अँड मॅक्रो इज द 2 ब्रांचेस ऑफ द मॉडर्न इकॉनॉमीज. ओके, तर मॉडर्न इकॉनॉमिक्सच्या 2 ब्रांचेस आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. देन the term micro is derived from the Greek words micros which means small किंवा millionth part. ओके, तर जो मायक्रो वर्ड्स आहे, मायक्रो इकॉनॉमी जे आहे, मायक्रो इकॉनॉमी म्हणजे आपण स्मॉल बघितलंच होय वरत. मायक्रो झेरॉक्स म्हणजे काय, छोटं करणे. तर त्याच मायक्रो हे जे टर्म आहे, हे मायक्रो हे टर्म आहे, मायक्रो इकॉनॉमी मधली ही मायक्रो टर्म आहे. ते टर्म कुठून आलेले आहे, डिराइव्ह होणे म्हणजे येणे, काय होणे, उत्पन्न होणे. ओके, डिराइव्ह होणे म्हणजे उत्पन्न होणे. ओके, डिराइव्ह होणे म्हणजे उत्पन्न होणे. ओके, उत्पन्न म्हणजे पेक्षा उत्पत्ती. ओके, उत्पत्ती लिहू, उत्पत्ती. ओके, उत्पत्ती. तर हा वर्ड जो आहे डिराइव्ड, मायक्रो जो वर्ड्स आहे मायक्रो, हा त्याची उत्पत्ती कुठून झाली आहे, ग्रीक वर्ड होता एक मायक्रॉस. या मायक्रॉस ग्रीक वर्ड पासून झालेली त्याची उत्पत्ती आहे. मायक्रो जे ही टर्म आहे, मायक्रो टर्म जे आहे, मायक्रो टर्म कुठून आलेली आहे तर ग्रीक वर्ड मायक्रॉस. ओके, मायक्रॉस यापासून जे आहेत मायक्रो
ही टर्म आलेली आहे. मायक्रो जे आहेत, मायक्रो हे टर्म जे आहेत, मायक्रो जे शब्द आहेत, तो शब्द कुठून आलेला आहे, डिराईव्ह झालेला आहे, तो ग्रीक वर्ड्स मायक्रॉस पासून झालेला आहे. आणि मायक्रॉसचा अर्थ होतो स्मॉल. काय होतो, स्मॉल किंवा मिलियन्थ पार्ट, म्हणजे छोट्यातला छोटा हिस्सा, दशलक्षावा भाग म्हणजे मायक्रो इकॉनॉमी. अँड सेकंड टर्म इज अ मॅक्रो. तर मॅक्रो इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड्स मॅक्रॉस विच मीन्स अ लार्ज. These terms were coined by a Norwegian economist Ragnar Frisch, Oslo University in 1933. तर सेकंड टर्म जे आहेत, फर्स्ट वन मायक्रो जे आहे ते ग्रीक वर्ड मायक्रॉस पासून डिराइव्ह झालेले आहे. आणि सेकंड टर्म मॅक्रो. तर मॅक्रो ओके, मॅक्रो, मायक्रो नाही, मॅक्रो. तर मॅक्रो जे मॅक्रो जो वर्ड्स आहे, मायक्रो जो वर्ड्स आहे, तर मायक्रो वर्ड्स इज डिराइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड्स मायक्रॉस. ओके, तर मॅक्रॉस पासून डिराइव्ह झालेला आहे मायक्रो हा शब्द. मायक्रो ही टर्म कुठून आलेली आहे, ग्रीक वर्ड मॅक्रॉस पासून आली आहे. आणि त्याचा अर्थ होतो लार्ज. त्याचा अर्थ काय तो लार्ज होतो, लार्ज. ओके, लार्ज. त्याचा अर्थ काय होतो लार्ज. ओके, लार्ज. मायक्रो म्हणजे मायक्रोचा अर्थ होतो लार्ज. ओके, लार्ज. हा मायक्रो जो शब्द आहे, मायक्रो हा शब्द डिराइव्ह झालेला आहे, उत्पन्न झालेला आहे, उत्पत्ती झाली या शब्दाची ग्रीक वर्ड्स मॅक्रॉस पासून. आणि मॅक्रॉस मीन्स लार्ज. आणि हे these terms means microeconomy and macroeconomic. These two terms were coined by a Norwegian economist Ragnar Frisch of Oslo University in 1933. आणि जे ह्या दोन्ही टर्म आहे, मायक्रो आणि मॅक्रो, ह्या दोन्ही टर्म सर्वप्रथम यूज कोणी केल्या, कॉइन कोणी केल्या, यूज केलेल्या आहेत नॉर्वेजियन इकॉनॉमिस्ट. कोणी, नॉर्वेचे जे इकॉनॉमिस्ट होते, अर्थशास्त्रज्ञ होते नॉर्वेचे, रॅग्नर फ्रिश. तर त्या रॅग्नर फ्रिश ऑस्लो युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर होते, इकॉनॉमिस्ट होते. त्यांनी 1933 मध्ये 1933 मध्ये हे जे दोन्ही शब्द आहे, मायक्रो आणि मॅक्रो, हे दोन्ही शब्द काय केले आहे, यूज केलेले आहे. तर बघूया आता मेन टू ब्रांचेस ऑफ दी इकॉनॉमी. कोणत्या ब्रांचेस आहे, मेन टू ब्रांचेस आहे इकॉनॉमिकच्या, ते आहेत मायक्रो इकॉनॉमी अँड मॅक्रो इकॉनॉमिक. द मेन टू ब्रांचेस ऑफ इकॉनॉमी, मेन ब्रांचेस ऑफ इकॉनॉमी इज अ टू ब्रांचेस. that is one. First is मायक्रो इकॉनॉमी अँड सेकंड इज मॅक्रो इकॉनॉमिक्स. ओके, मायक्रो इकॉनॉमिक्स जो शब्द आहे, मायक्रो इकॉनॉमिक्स हा जो वर्ड्स आहे, हा टर्म आहे मायक्रो, हा कुठून आलेला आहे, ग्रीक वर्ड मायक्रॉस पासून आलेला आहे. तर मॅक्रो हा जो वर्ड्स आहे तो आलेला आहे ग्रीक वर्ड मॅक्रॉस पासून. आणि मायक्रोचा अर्थ होतो स्मॉलेस्ट पार्ट, मिलियन्थ पार्ट. आणि मॅक्रोचा अर्थ होतो, मॅक्रो म्हणजे लार्ज ऑर बिग. ओके, आणि डू यू नो जे आहे ते आपल्याला एक्झाममध्ये विचारलं तर जात नाही, परंतु आपण लेटेस्ट स्टडी. ओके, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश. ओके, रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश. ओके, रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश, रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश 1895. ओके, 1895 टू 1973. ओके, तर 1895 ते 1973 पर्यंतचा त्यांचा कालावधी होता. 1895ला ते जन्मले, 1895 मध्ये काय झालं, त्यांचं बर्न म्हणजे ते जन्मले, आणि ते मृत्यू त्यांचं जे आहे ते 1973 मध्ये झाला. ओके, 1973 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. 1895ला ते जन्मले आणि 1973ला जे आहे रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश यांचा काय झाला, मृत्यू झाला. ते एक नॉर्वेचे इकॉनॉमिस्ट होते. मी म्हटलं मगाशीनच की ते नॉर्वेचे इकॉनॉमिस्ट होते. ते ऑस्लो विद्यापीठामध्ये काय होते, शिक्षक सुद्धा होते. तर ते नॉर्वेचे इकॉनॉमिस्ट होते. अँड इकॉनॉमिस्ट. ओके, नॉर्वेजियन इकॉनॉमेट्रिक्सियन म्हणजेच काय, तर अर्थमितीशास्त्राचे जनक. आणि इकॉनॉमिस्ट म्हणजे अर्थशास्त्र सुद्धा त्यांचं फेमस होतं. कोणाचं, नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश. रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश हे इकॉनॉमिस्ट सुद्धा होते आणि अर्थमितीशास्त्र म्हणजेच इकॉनॉमेट्रिशियन होते, म्हणजेच अर्थमितीशास्त्राचे जनक सुद्धा होते आणि इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते. वॉज अ जॉईंट विनर विथ जॉन टिम्बर्जन of the first Nobel Prize for Economics in 1969. आणि मग ते जे आहेत रॅग्नर अँटल किट्टल फ्रिश यांना सोबतच कोणाच्या सोबत, जॉन टिम्बर्जन सोबतच काय मिळालं, एक प्राइज मिळालं. ते विनर होते प्राइजचे. ते प्राइज म्हणजे काय, फर्स्ट नोबल प्राइज फॉर इकॉनॉमी. सर्वात प्रथम जे कोणालाही नोबल प्राइज मिळालं असेल अर्थशास्त्रासाठी तर ते आहे जॉन टिम्बर्जन, सोबतच रॅग्नर फ्रिश यांना मिळालं होतं 1969 मध्ये. ओके, 1969 मध्ये त्यांना हे प्राइज मिळालं होतं. ही वॉज अ
कॉइंट किंवा ही वॉज अ पायनर तयार करणारे ऑफ द इकॉनॉमिक ट्रिक्स द अप्लिकेशन्स ऑफ मॅथमॅटिकल मॉडेल्स अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स टू इकॉनॉमी डाटा अँड थेरीज. आणि जेही काही अर्थशास्त्रातील सांख्यिकीय माहिती आहेत, इकॉनॉमिक डाटा आहेत आणि काही थेरीज आहे, काही थेरीज आहे, थेरी म्हणजे काही सिद्धांत आहे, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी रॅग्नर एंटल किट्टल फ्रिश यांनी इकॉनॉमिक ट्रिक्स द ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिक्स मॉडेल, म्हणजे त्यांनी जे आहे ते काही अर्थमितीचे मॉडेल्स जे आहेत ते इकॉनॉमिक डाटा आणि इकॉनॉमिक थेरी अभ्यास करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी वापरलं. त्याचबरोबर त्यांनी स्टॅटिस्टिक टेक्निक सुद्धा त्यांनी यूज केलेल्या आहेत. ओके, ही कॉइंट मेनी इकॉनॉमिक टर्म, आणि त्यांनी खूप साऱ्या इकॉनॉमिक टर्म्स बनवलेल्या आहेत, त्यांनी तयार केलेल्या आहेत इन अँड आर्टिकल्स ऑफ बिझनेस सायकल्स. आणि त्यांचे जे बिझनेस सायकल हे आर्टिकल आहे त्यामध्ये त्यांनी अनेक इकॉनॉमिक टर्म जे आहे कॉइन केलेले आहे, यूज केलेले आहे, नवीन नवीन टर्म. आणि फ्रिश वॉज likely the first person to have referred to the study individual firms and producers as a microeconomics, and moreover he referred to study of the aggregate economy, whole economy, as a macroeconomy. आणि हेच ते पर्सन होते रॅग्नर एंटल किट्टल फ्रिश, ज्यांनी मायक्रो अँड मॅक्रो हा शब्द यूज केला होता. कशासाठी? तर इंडिव्हिज्युअल फर्म्स जे आहे, इंडिव्हिज्युअल जे कन्झ्युमर आहे, इंडिव्हिज्युअल जे प्रोड्युसर आहे त्यांना आपण मायक्रो इकॉनॉमी असं म्हणायचं. त्यांनी असं सांगितलं की जे इंडिव्हिज्युअल फर्म्स आहे, वैयक्तिक फर्म्स आहे, इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर आहे, वैयक्तिक उपभोक्ता आहे, इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर आहे, वैयक्तिक उत्पादक आहे, त्यांच्यासाठी आपण मायक्रो इकॉनॉमी हा वर्ड यूज करायचा. आणि मोरेवर ही रेफर टू स्टडी ऑफ द ॲग्रिगेट इकॉनॉमी मीन्स होल इकॉनॉमिक, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणे म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमी, असं त्यांनी दोन शब्द यूज केले. एक मायक्रो अँड मॅक्रो. मायक्रो इंडिव्हिज्युअल फर्म्स आणि इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी, तर मॅक्रो जे आहे होल इकॉनॉमी, त्याचबरोबर ॲग्रिगेटेड इकॉनॉमी, संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी जो शब्द यूज केला त्यांनी ते आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्स. नंतर आहे यू शुड नो म्हणजे आपल्याला ॲडवाइस करताय की तुम्हाला माहीत हवं. चला माहीत करून घेऊया काय माहीत हवं आपल्याला. ओके, नंतर सांगितलं आपल्याला हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमी. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, ऐतिहासिक वाटचाल काय आहेत मायक्रो इकॉनॉमिक्सचा, कोणाचा? मायक्रो इकॉनॉमिक्सचा. ते आपल्याला हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमीमध्ये बघायचं आहे. ओके, हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमी, ज्यामध्ये आपण बघणार आहोत तर मायक्रो इकॉनॉमी जे आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे, स्मॉल इकॉनॉमी जे आहे, स्मॉल इकॉनॉमिक्स जे आहे, स्मॉलेस्ट पार्ट जो आहे इकॉनॉमी मधला, त्याचा हिस्टॉरिकल रिव्ह्यू काय, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय, फॉरग्राऊंड काय, ते सगळं आपण या पार्ट्समध्ये बघणार आहोत. हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, तर मायक्रो इकॉनॉमिक्स अनालिसिस वॉज अ डेव्हलप्ड फर्स्ट. आणि जे मायक्रो इकॉनॉमीचं अनालिसिस आहे ते सर्वात प्रथम डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे मायक्रो इकॉनॉमीचं जे स्टडी करणं आहे, विश्लेषण आहे, ते सर्वप्रथम विकसित झालेलं आहे, फर्स्टली डेव्हलप झालेलं आहे. इट इज अ ट्रॅडिशनल अप्रोच, आणि तो एक पारंपरिक दृष्टिकोन होता. जे ही मायक्रो इकॉनॉमीचा अभ्यास केला जायचा फर्स्टली म्हणजे सर्वात प्रथम, ते फक्त ट्रॅडिशनल अप्रोचनं म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच त्याचा यूज केला जायचा. Origin of this approach can be traced back to the era of classical economics. आणि हा जो अप्रोच आहे ट्रॅडिशनल अप्रोच, हा ओरिजिन कुठे झाला तर जो काही क्लासिकल इकॉनॉमिक्स आहे, जो पिरियड होता क्लासिकल इकॉनॉमिक्सचा. ओके, क्लासिकल इकॉनॉमिक्सचा जो पिरियड होता, क्लासिकल इकॉनॉमिक्स म्हणजे जसं की ज्याला आपण सनातनवादी म्हणतो. क्लासिक म्हणजे सनातनवादी, मी लिहून देतो इथं, सनातनवादी म्हणजे खूप जुने अर्थशास्त्रज्ञ, सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. ओके, तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ जसे की असेल ॲडम स्मिथ असेल. ओके, ॲडम स्मिथ हे जे सनातन आहे, क्लासिक इकॉनॉमिस्ट आहे ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे एस मिल यांनी जो आहे ट्रॅडिशनल अप्रोच
कोणचा अप्रोच? ट्रॅडिशन अप्रोच. यांना काय केलं आहे? ओरिजिन केलं आहे, तयार केलेलं आहे. कोणी क्लासिक इकॉनॉमिक्सने जे आहे ते मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो ट्रॅडिशनल अप्रोच होता, मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो काही ट्रॅडिशनल अप्रोच होता ते कोण डेव्हलप केला? तर त्याला ओरिजिन करण्याचं काम, त्याला डेव्हलप करण्याचं काम क्लासिकल इकॉनॉमिक्स, त्याला आपण सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतो, त्यांनी डेव्हलप केला. मग त्यामध्ये ॲडम स्मिथ असेल, जे की अर्थशास्त्राचे जनक म्हणलं जातं ॲडम स्मिथला. दुसरं असेल डेव्हिड रिकार्डो असेल, जे.एस. मिल असेल, हे सर्व काय क्लासिक इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनीच जो आहे तो मायक्रो इकॉनॉमिक्सचा जो काही अप्रोच आहे, ट्रॅडिशनल अप्रोच, त्याला काय केला? डेव्हलप केला आहे, ओरिजिन केला आहे. इट वॉज पॉप्युलराइज्ड बाय दी निओ क्लासिक इकॉनॉमिक्स. आणि हा जो अप्रोच होता मायक्रो इकॉनॉमिक्सचा अप्रोच, तो पॉप्युलराइज करण्याचं काम जे कोणी केलं आहे ते आहेत निओ क्लासिक इकॉनॉमिक्स. नवीन जे अर्थशास्त्रज्ञ होते, ज्याला आपण नव अर्थशास्त्रज्ञही म्हणतो किंवा त्याला नव सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ सुद्धा देखील म्हणतो, त्यांनी याला पॉप्युलराइज, लोकप्रिय करण्याचं काम केलं आहे अप्रोचला, मायक्रो इकॉनॉमीच्या अप्रोचला. ज्यामध्ये प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, निओ क्लासिक इकॉनॉमिक्समध्ये प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांनी तर जे मायक्रो इकॉनॉमिकचा जो काही अप्रोच होता, ट्रॅडिशन अप्रोच, त्याला काय केलं आहे? लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. आणि प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल यांचं एक बुक आहे, हिज बुक प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी. आणि प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी, अर्थशास्त्राची मूल तत्वे, हा त्यांचा ग्रंथ आहे, प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी. त्यांनी पब्लिश केला 1819 मध्ये. ओके. आणि 1890 मध्ये जे आहे त्यांचा जो प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल आहे यांचा ग्रंथ होता प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स, तो काय केला? त्यांनी पब्लिश केला. आणि त्याच्या माध्यमातून जो मायक्रो इकॉनॉमीची जी ट्रॅडिशन अप्रोच होता त्याला काय केलं? पॉप्युलराइज केलं. अदर इकॉनॉमिक्स other economics like Professor Pigou, J.R. Hicks, Professor Samuelson, Mr. John Robinson, etc. तर अदर जी ही इकॉनॉमी आहे, तर आपण पहिले तर बघितले क्लासिक इकॉनॉमिक्स, ज्यामध्ये ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यांनी सुद्धा ओरिजिन केलं ते ट्रॅडिशनल अप्रोच मायक्रो इकॉनॉमिक्सचा. नंतर त्याला पॉप्युलराइज करण्याचं काम निओ क्लासिक इकॉनॉमिक्स जसे की मार्शल आहे त्यांनी केलं. आणि काही अदर इकॉनॉमिक्स जसे की पिगू, प्राध्यापक पिगू, प्रोफेसर पिगू, जे.आर. हिक्स, प्रोफेसर सॅम्युएल्सन, मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी सुद्धा काय केलं आहे? कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे टू द डेव्हलप द मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके. आणि यांनी सुद्धा, ह्या सर्व अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा काय केलं आहे? आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, सहभाग दिलेला आहे. कशासाठी? तर जे काही सूक्ष्म अर्थशास्त्राचं हे आहे डेव्हलप करण्यासाठी अप्रोच, त्यांचं सुद्धा योगदान आहे. ओके. आणि नंतर आता दुसरी बघणार आपण, त्या हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि आता बघणार आहोत दुसऱ्या मॅक्रो इकॉनॉमिक्सची ऐतिहासिक पार्श्वभूमी. मॅक्रो इकॉनॉमी जे आहे, मॅक्रो, तो मॅक्रोची बघणार. मायक्रोची झाली, आता मॅक्रो इकॉनॉमिक्सची जी काही हिस्टॉरिकल रिव्ह्यू आहेत, जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, हिस्टॉरिकल रिव्ह्यू, ते आपण मॅक्रो इकॉनॉमीमधून शिकणार आहोत. आपण मॅक्रो इकॉनॉमीची फर्स्ट वन मायक्रोची झाली, आता मॅक्रोची हिस्टॉरिकल रिव्ह्यू. आणि हा पार्ट जो आहे तो आपल्याला फरक स्पष्ट करा, 2 मार्कासाठी येऊ शकतो. सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, स्थूल अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल, फरक स्पष्ट करा. डिफरन्स बिटवीन मध्ये येऊ शकतो. हा काही हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ दी मायक्रो इकॉनॉमी अँड हिस्टॉरिकल रिव्ह्यू ऑफ मॅक्रो इकॉनॉमी. तर सो लेट अस स्टार्ट. macroeconomics. Okay, macroeconomics did exist in the past before the revolution of microeconomy. Okay, तर मायक्रो इकॉनॉमिक्स जे आहेत, मायक्रो इकॉनॉमी हे डेव्हलप व्हायच्या अगोदरच, मायक्रो इकॉनॉमीचं रिव्हॉल्युशन याच्या अगोदरच जे आहेत एक्झिट करत होतं, राहत होतं, उत्पन्न झालं होतं. कोण? तर स्थूल अर्थशास्त्र. ओके, अस्तित्वात होतं. स्थूल अर्थशास्त्र काय होतं? स्थूल अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमी. तर मॅक्रो इकॉनॉमी जे आहे, मॅक्रो इकॉनॉमीला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतो आणि मायक्रोला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो. तर हा जो मायक्रो इकॉनॉमी होता, हा स्थूल अर्थशास्त्र होता मॅक्रो इकॉनॉमी. तर हा मॅक्रो इकॉनॉमी जो आहे एक्झिट करत होता, अस्तित्वात होता केव्हा? तर पास्ट बिफोर, म्हणजे तर मायक्रो इकॉनॉमिक्सच्या अगोदर सुद्धा. या मायक्रो इकॉनॉमी जे आली आहेत, मायक्रो इकॉनॉमी त्याच्याही अगोदर एक्झिस्ट करत होता, तो होता मॅक्रो इकॉनॉमी. ओके. देन इन द 16 अँड 17 सेंचुरी मध्ये सुद्धा काही जे अर्थशास्त्रज्ञ होते त्यांनी सुद्धा याला काय केलं? यूज केलेला आहे. किंवा त्यांच्या सुद्धा काही पॉलिसीजमध्ये असेल किंवा काही त्यांच्या गव्हर्नमेंटला काही त्यांनी जे काही पॉलिसी सुचवल्या असेल, ॲडवाईस केल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना आपल्याला पाहायला मिळते मायक्रो अप्रोच. त्याचबरोबर 18 सेंचुरीचे जे काही फ्रेंच थिंकर होते,
फ्रेंच तत्त्वज्ञ होते, त्यांच्यासुद्धा ट्रिटीजमध्ये किंवा ॲनालिसिसमध्ये आपल्याला एक नॅशनल इन्कमची कन्सेप्ट, त्याचबरोबर संपत्ती मीन्स वेल्थची कन्सेप्ट दिसून येतो. नंतर आहे इवन क्लासिक इकॉनॉमिक्स, आणि आता जो आला आहे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ क्लासिक इकॉनॉमी, ज्यामध्ये लक्षातच ठेवायचं क्लासिक इकॉनॉमिक्स कोण कोण आहे, तर ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकॉर्डो आणि J.S. मिल, हे जे काही क्लासिक इकॉनॉमिक्स आहे यांच्या थेरीजमध्ये असेल. तर यांच्या थेरीजमध्ये जे आहे जसे की प्रोफेसर ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकॉर्डो, J.S. मिल यांच्या डिस्कशनमध्ये थिअरीजमध्ये आपल्याला काय दिसतो, तर हे नॅशनल इन्कम जे आहे, वेल्थ जे आहे, जे म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमी स्थूल अर्थशास्त्र दिसून येतो. बट देअर मॅक्रो ॲनालिसिस, त्यांचा जो मॅक्रो इकॉनॉमी होता, जो काही स्थूल अर्थशास्त्राचा अप्रोच होता, ॲनालिसिस होतं, विश्लेषण होतं, मॅक्रो विश्लेषण, ते काय झालं आहे, कॉम्बाईन झालं आहे कोणासोबत, मायक्रोसोबत, आणि ते मायक्रोत मिसळून गेलं आहे. त्यांचं क्लासिक जे इकॉनॉमिक्स होते, त्यांचं जे स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र एकमेकात कंबाईन झालेलं आहे. त्यांचं जो स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषण होतं, मॅक्रो ॲनालिसिस होतं, ते मायक्रोमध्ये काय झालं आहे, मिसळून कॉम्बाईन झालेलं आहे. दस मायक्रो ॲनालिसिस रूल्ड द वर्ल्ड of economics till the great डिप्रेशन ऑफ 1930. आणि मग यामुळेच मायक्रो इकॉनॉमिक जे आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र, ओके, मायक्रो इकॉनॉमी, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि रूल केला ओव्हरऑल वर्ल्ड्सवर, इकॉनॉमिक वर्ल्डवर, अर्थशास्त्रीय जगावर. कशापर्यंत, केव्हापर्यंत, तर जेव्हापर्यंत जागतिक महामंदी नाही आली, ग्रेट डिप्रेशन नाही आलं, जागतिक महामंदी नाही आली 1930ची, तेव्हापर्यंत काय केलं आहे, ओव्हरऑल वर्ल्ड जे आहे, इकॉनॉमिक वर्ल्ड जे आहे त्यावर त्यांनी काय केलं आहे, राज केला आहे मायक्रोनं. मायक्रो ॲनालिसिसनं. कारण त्याचं मॅक्रो जो होतं ते मायक्रोमध्येच काय झालं होतं, कंबाईन झालं होतं. त्यामुळे मायक्रो ॲनालिसिसनंच काय केलं आहे, ओव्हरऑल वर्ल्ड्सवर काय केलं आहे, वर्ल्ड ऑफ इकॉनॉमिक्सवर काय केलं आहे, राज केला आहे, रूल्ड केला आहे. केव्हापर्यंत, जेव्हापर्यंत ग्रेट डिप्रेशन नाही आलं, म्हणजे जागतिक महामंदी नाही आली 1930ची, तोपर्यंत काय केलं आहे, मायक्रो इकॉनॉमीनं ॲनालिसिस केला आहे. आफ्टर दी ग्रेट डिप्रेशन, आणि जेव्हा जागतिक महामंदी झाली त्याच्यानंतर आलेलं आहे एक लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स. हे सुद्धा जे आहे जागतिक महामंदी 1930ची त्यानंतर आलेले आहेत. जॉन मेनार्ड केन्स यांनी एक पब्लिश केलं यांचं बुक, ही इज फेमस बुक, जे की आहेत जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. आणि जागतिक महामंदीनंतर 1930ची जे काही आपलं ग्रेट डिप्रेशन झालं त्याच्यानंतर आलेले आहेत मेनार्ड केन्स. कोण आले आहेत, मेनार्ड केन्स. त्यांनी एक पब्लिश केलं बुक, हिज फेमस बुक, दॅट इज जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट्स, म्हणजेच रोजगार, इंटरेस्ट मीन्स व्याज अँड मनी. ओके, तर त्यांनी एक पुस्तक पब्लिश केलं. त्यांच्या पुस्तकाचं मराठीतून नाव आहे, ते आहे त्यांचं मराठीतून नाव की पैसा, व्याज आणि रोजगार विषयक सामान्य सिद्धांत, एम्प्लॉयमेंट्स, इंटरेस्ट अँड मनी. हे जे आहे त्यांचं जनरल थेअरी आहेत मेनार्ड केन्सची, जे की फेमस झालं होतं. जागतिक महामंदी आली, ग्रेट डिप्रेशन आलं 1930चं, म्हणजे 1930मध्ये ग्रेट डिप्रेशन आलं. आणि त्यानंतर आफ्टर दी ग्रेट डिप्रेशन जे की आहे प्रोफेसर मेनार्ड केन्स आहे यांनी एक त्यांचं फेमस बुक पब्लिश केलं 1936मध्ये, जे की एम्प्लॉयमेंट्स, इंटरेस्ट अँड मनी मीन्स पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत. हे जे पुस्तक आहे लॉर्ड मेनार्ड केन्सचं, त्यांनी पब्लिश केलं 1936मध्ये. आणि काय केलं आहे, 1936मध्ये ते पब्लिश झालं. आणि तेव्हापासूनच जे आहे मॅक्रो अप्रोच काय झाला, डेव्हलप व्हायला सुरुवात केलं. केन्स युज्ड मॅक्रो इकॉनॉमिक्स अप्रोच टू ॲनालिसिस इकॉनॉमिक प्रॉब्लेम. आणि जे काही केन्स आहे, केन्सनी यूज केलेलं आहेत, केन्स यूज केलेला आहेत मॅक्रो इकॉनॉमिक अप्रोच. कोणता, मॅक्रो इकॉनॉमिक अप्रोच जे आहेत केन्सनी यूज केलेला आहेत मॅक्रो इकॉनॉमिक अप्रोच. कशासाठी, तर ॲनालिसिस, स्टडी करण्यासाठी इकॉनॉमिक प्रॉब्लेम जे आहे ते इकॉनॉमिक प्रॉब्लेम, जसे की तेजी मंदी असेल, डिप्रेशन असेल, हे सगळं काही असेल ते ॲनालिसिस करण्यासाठी, डीप स्टडी करण्यासाठी केन्सने मॅक्रो इकॉनॉमिक्स अप्रोच जे आहे काय केला, यूज केला. त्यामुळे त्यांनाच मेनार्ड केन्स यांना काय म्हटलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिक्सचे जनक म्हटलं जातं. त्यामुळे द क्रेडिट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक अप्रोच गोज टू दी लॉर्ड केन्स. आणि त्याचमुळे हे सर्व त्यांनी त्यांचं ट्रिटीज, पुस्तक, बुक जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी पब्लिश केलं.
त्याच्या माध्यमातून त्यांनी मॅक्रो जो काही मॅक्रो इकॉनॉमिक्स ॲनालिसिसचा यूज केला कशासाठी तर इकॉनॉमिक प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी. त्यामुळे आपण म्हणू शकतो की खरंच लॉर्ड केन्स जे आहे ते काय लॉर्ड केन्स आपले मायक्रो इकॉनॉमिक्स अप्रोच डेव्हलप करण्याचे काय सगळं क्रेडिट घेऊन जातो. त्यामुळे द क्रेडिट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक अप्रोच गोज टू दी लॉर्ड केन्स. सो दॅट द क्रेडिट गोज फॉर लॉर्ड केन्स टू डेव्हलप मॅक्रो इकॉनॉमिक अप्रोच. बिसाइड्स केन आणि फक्त केन्सच का तर नाही, बिसाइड्स केन्स शिवाय सुद्धा माल्थस असेल, विकसेल असेल, वॉलरा, आयर्विंग फिशर हे सर्व सुद्धा इकॉनॉमिक्स जे आहे अर्थशास्त्रज्ञ आहे यांनी सुद्धा हु हॅव कॉन्ट्रीब्युटेड टू द डेव्हलपमेंट ऑफ अ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि यांनी सुद्धा काय केलं आहे तर कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे कशासाठी तर जो काही मॅक्रो अप्रोच आहे मॅक्रो अप्रोच डेव्हलप करण्यासाठी या अर्थशास्त्रज्ञांनी कोणी माल्थस, वॉलरा, आयर्विंग फिशर, विकसेल या सुद्धा इकॉनॉमिक्सने कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, योगदान केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस केलं. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितला ज्यामध्ये मॉडर्न इकॉनॉमिक्सच्या 2 ब्रांचेस बघितला, मायक्रो आणि मॅक्रो. मायक्रो हा जो वर्ड्स आहे डिराइव्ह झालेला आहे ग्रीक वर्ड मायक्रॉस, त्याचाच अर्थ होतो स्मॉलेस्ट पार्ट, मिलिथियन पार्ट्स. अँड देन सेकंड आपण टर्म बघितली ते आहे मॅक्रो जो वर्ड्स आहे तो मॅक्रो हा टर्म जे आहेत मॅक्रो टर्म डिराइव्ह झालेला आहे ग्रीक वर्ड मॅक्रॉस पासून ज्याचा अर्थ होतो लार्ज होल इकॉनॉमिक्स. देन आपण 1933 मध्ये 1933 मध्ये जे काही रॅग्नर फिश आहे त्यांनी हे दोन्ही टर्म यूज केले ते सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे हिस्टॉरिकल रिव्ह्यू काय आहे ते मायक्रोचं असो किंवा मॅक्रोचं असो हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. उद्याच्या पार्ट्समध्ये आपण मिनिंग ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, डेफिनेशन ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, त्यामध्ये मॉरिस डॉब यांची डेफिनेशन बघणार आपण. मॉरिस डॉब त्याचबरोबर प्रोफेसर AP लर्नरची डेफिनेशन आणि जे काही आपल्याला स्कोप आहे मायक्रो इकॉनॉमिक्सचा ते सुद्धा उद्या आपल्याला अभ्यासायचा आहे, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. सो कनेक्टेड रहा. आपल्या जर कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून मी जेवढेही अर्थशास्त्राचे मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल अपलोड करेल व्हिडिओ किंवा लाईव्ह येणार असेल चॅनलवर तर तुम्हाला त्याचं लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून 50च्या वर तर जर सबस्क्रायबर या वीकमध्ये झाले तर आपण काय करू लाईव्ह क्लास सुद्धा यूट्यूबवर कंडक्ट केल्या जाईल. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.